नमस्कार मित्रांनो, आजच्या पीपीटी क्रमांक 3 मध्ये आणि पार्ट 2 या भागात सर्वांचे स्वागत आहे। आजच्या भागात आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 31 ते प्रश्न क्रमांक 60 पर्यंत MQQ प्रश्नावली। आपण मागील भागामध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 30 MCQ प्रश्न घेतलेले आहे आणि त्या मागील व्हिडिओमध्ये मी सर्व परीक्षार्थींना म्हणजेच MSW चे जे शिक्षण घेतलेले सोशल वर्कर यांना माझ्या MCQ प्रश्न उत्तरे घेण्यात आलेल्या व्हिडिओंना प्रतिसाद देण्याकरिता मी विनंती केली, परंतु त्यातील मोजक्याच MSW मित्रांनी मला यूट्यूबवर आणि व्हॉट्सअपवरती मेसेज केले गेले। मी काही क्षण विचार केला। समाजकार्य सांगते की आपण समाजातल्या गरजूंना व्यावसायिकरित्या मदत करणे हे समाजकार्य आहे। म्हणूनच MSW चे शिक्षण घेतलेले रेग्युलर क्लास केलेले विद्यार्थी हे समजू शकतात की आपण केलेले किंवा करत असलेले कार्य उत्कृष्ट असणे आणि असायलाच पाहिजे। आणि माझ्या यूट्यूबवरच्या जे सबस्क्रायबर आहेत केलेले MSW च्या मित्रांकरिता मी पुढील व्हिडिओ आज बनवत आहे। जेव्हा मी MSW चे शिक्षण घेत होतो त्यावेळेस आमचे प्राध्यापक डॉक्टर लोणकर सर यांनी मला एक उदाहरण सांगितले की रस्त्याने चालत असलेला एक भिकारी त्याला तुम्ही समाजकार्यकर्ता म्हणून कशी मदत करताल। त्यावेळेस बरेचसे विद्यार्थ्यांनी किंवा मी पण वेगवेगळे उत्तर दिले, परंतु सरांनी सांगितलं की त्या माणसाला किंवा त्या भिकाऱ्याला मदत अशी करायला पाहिजे की परत त्यांनी दुसऱ्यासमोर हात पसरू नये। की आज त्याला 10, 20, 100 रुपये देऊन त्याचा प्रश्न सुटणार आहे का? तर नाही। त्याला योग्य दिशा आणि योग्य काम हे दिलं गेलं तरच MSW समाजकार्यकर्ता म्हणून ओळखला जातो। म्हणूनच मी माझे व्हिडिओ आज अर्धवट न सोडता DMR ची जी परीक्षा येणार आहे तोपर्यंत मी माझे व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे। चला सुरू करूया आजचा प्रश्न क्रमांक 31। एकापेक्षा जास्त वेळा किंवा वारंवार ज्या टप्प्यामधून जातो त्या स्पष्टपणे दिसून येतात असे प्रतिपादन करणारा सैद्धांतिक दृष्टिकोन म्हणजे काय? बघा ऑप्शन: पुनरावृत्ती होणारा उत्क्रांती सिद्धांत, 2 एकरेषीय उत्क्रांती सिद्धांत, 3 चक्रीय उत्क्रांती सिद्धांत, 4 रिफ्लेक्सिव्ह उत्क्रांती सिद्धांत। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 चक्रीय उत्क्रांती सिद्धांत। प्रश्न क्रमांक 32 खालीलपैकी कोण समाजाचे वर्णन सुई जेनेरिस असे करतो? बघा ऑप्शन: रॅडक्लिफ ब्राउन, 2 मालिनोव्स्की, 3 ई डर्कहेम, 4 आर बेनेटिक। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 ई डर्कहेम। प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोण सामाजिक घटना समजून घेण्यासाठी कार्यात्मक दृष्टिकोन स्वीकारत नाही? बघा ऑप्शन: जे अलेक्झांडर, 2 के डेव्हिस, 3 आर के मर्टन, 4 जे हॅबरमॉस। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 जे हॅबरमॉस। प्रश्न क्रमांक 34 सामाजिक संघर्षाचे मुख्य कारण अधिकार संबंध आहेत असा दृष्टिकोन कोणाचा होता? बघा ऑप्शन: एम वेबर, 2 के मार्क्स, 3 आर कॉलिन्स, 4 आर डॅरेनडॉर्फ। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 आर डॅरेनडॉर्फ। प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणाला प्रमुख दर्जा आणि नियंत्रण दर्जा यानुसार दर्जा वर्गीकृत केला आहे? ऑप्शन बघा: टी पार्सन, 2 आर के मर्टन, 3 एम्मी मूर, 4 HM जॉन्स। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 आर के मर्टन। प्रश्न क्रमांक 36 जादू, धर्म आणि विज्ञान यात काय साम्य फरक आहे? बघा ऑप्शन: निरीक्षण आणि प्रयोग, 2 मानवावर समान प्रभाव, 3 अज्ञाताकडे
अभिमुखता, 4 अलौकिकतेकडे कल। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 37, भारतीय समाजाच्या अभ्यासासाठी द्वंद्वात्मक दृष्टिकोनाचे समर्थक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन बघा, एन श्रीनिवास, 2 डी.पी. मुखर्जी, 3 ए बेटेईल, 4 वाय.बी. दामले। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 डी.पी. मुखर्जी। प्रश्न क्रमांक 38, कोणत्या प्रकारच्या संशोधनाचा उद्देश सामाजिक परिस्थिती, सामाजिक घटना, सामाजिक व्यवस्था, सामाजिक रचना इत्यादीचे वर्णन केलेले आहे? बघा ऑप्शन, मूलभूत संशोधन, 2 वर्णनात्मक संशोधन, 3 अनुभवजन्य संशोधन, 4 स्पष्टीकरणात्मक संशोधन। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 वर्णनात्मक संशोधन। प्रश्न क्रमांक 39, एका विद्यापीठात 7530 विद्यार्थी आहेत आणि एक संशोधक त्यातून 10% नमुना काढतो, म्हणजेच एकूण 753 विद्यार्थी मिळतात, याला काय म्हणतात? ऑप्शन बघा, नमुना आकार, 2 नमुना गुणोत्तर, 3 नमुना घटक, 4 उद्देशपूर्ण नमुना घेणे। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 नमुना गुणोत्तर। प्रश्न क्रमांक 40, संशोधक लोक आणि त्यांचे वर्तन त्यांच्या नैसर्गिक वातावरणात थेट केंद्रीय आणि अशाब्दिक संवादाद्वारे समजून घेण्यासाठी गुणात्मक डेटा कलेक्शनचे संकलनाचे कोणते तंत्र अवलंबतात? बघा ऑप्शन, मुलाखत, 2 निरीक्षण, 3 केस स्टडी, 4 सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय? ऑप्शन बघ, योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 निरीक्षण। प्रश्न क्रमांक 41, कार्ल मार्क्सच्या मते खालीलपैकी कोणते घटक उत्पादन शक्तीचे घटक आहेत? ऑप्शन बघा, तंत्रज्ञान आणि भांडवल, 2 भांडवल, कामगार आणि तंत्रज्ञान, 3 विज्ञान आणि तंत्रज्ञान, 4 भांडवल, श्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञान। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 विज्ञान आणि तंत्रज्ञान। प्रश्न क्रमांक 42 बघा, खालीलपैकी कोणी त्यांच्या सिद्धांतात परस्पर संवाद विधी ही संकल्पना वापरलेली आहे? बघा ऑप्शन, आर कॉलिन्स, 2 एल कोसर, 3 इडरखेम, 4 एच ब्लूमर। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 आर कॉलिन्स। प्रश्न क्रमांक 43, खालीलपैकी कोण असा युक्तिवाद करतो की विद्यमान असमानतेच्या व्यवस्थेतून वैधता काढून घेणे ही संघर्षासाठी एक महत्त्वाची पूर्वअट आहे? ऑप्शन बघा, 1 आर डॅरेनडॉर्फ, 2 एल कोसर, 3 आर कॉलिन्स, 4 जे हेंबरमॉस। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 एल कोसर। प्रश्न क्रमांक 44, विषयगत आणि मजकूर विश्लेषण वापरली जातात, त्याला काय म्हणावे? ऑप्शन बघा, मार्क विश्लेषण, 2 डेटा विश्लेषण, 3 फॉर्म विश्लेषण, 4 आशय विश्लेषण। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 आशय विश्लेषण। प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कोणता नागरी हक्क याच्यातील नाही? बघा, जगण्याचा अधिकार, 2 विवाहाचा अधिकार, 3 घटस्फोटाचा अधिकार, 4 शिक्षणाचा अधिकार। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 शिक्षणाचा अधिकार। प्रश्न क्रमांक 46, मानवी हक्काच्या सार्वत्रिक घोषणेमागे खालीलपैकी कोणते मुख्य प्रेरक होते? बघा ऑप्शन, वुडो विल्सन, 2 फ्रँकलिन डी रूझवेल्ट, 3 थॉमस पेन, 4 एलेनोर रूझवेल्ट। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 46 4 नंबरचं एलेनोर रूझवेल्ट। प्रश्न क्रमांक 47, मानवी हक्काची तिसरी पिढी याला असेही म्हणतात? बघा ऑप्शन, नागरिकांचे हक्क, 2 विकासात्मक हक्क, 3 गट हक्क, 4
महिलांचे हक्क, याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 गट हक्क. प्रश्न क्रमांक 48, संयुक्त राष्ट्राच्या जनरेशनने विकासाच्या अधिकाराची घोषणा स्वीकारली तेव्हा 1986 मध्ये विधानसभेत आपला निषेध व्यक्त करणारे एकमेव राज्य होते. ऑप्शन बघा, 1 युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका, 2 चीनचे पीपल्स रिपब्लिक, 3 इराण, 4 फ्रान्स. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी कोणते भारतीय संविधान संघराज्यीय आहे हे ठरवते? ऑप्शन बघा, 1 लिखित आणि कडक संविधान, 2 स्वतंत्र न्यायव्यवस्था, 3 उर्वरित अधिकार केंद्राकडे सोपवणे, 4 केंद्र आणि राज्यामध्ये अधिकारांचे वाटप. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप. प्रश्न क्रमांक 50, जनहित याचिका 1983 मध्ये सुरू करण्यात आली, ज्याचा अग्रगण्य प्रयत्नाने हे सुरू झालेले आहे. बघा ऑप्शन, न्यायमूर्ती एन मिश्रा, 2 न्यायमूर्ती चंद्रचूड, 3 न्यायमूर्ती पी.एन. भगवती, 4 न्यायमूर्ती वेंकटस्वामी. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती पी.एन. भगवती. प्रश्न क्रमांक 51, आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्यासाठी महत्त्वपूर्ण संकेत देणारा खालीलपैकी कोणता पहिला आंतरराष्ट्रीय करार होता? ऑप्शन बघा, व्हिएन्ना काँग्रेस, जिनिव्हा करार, 3 राष्ट्रसंघ, 4 वेस्टफॅलियाचा तह. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 वेस्टफॅलिया. प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कोण संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेचे प्रणेते होते? बघा ऑप्शन, ट्रिंग्वे ली, 2 कोफी अनन, 3 यू थॉट, 4 डॅक हॅमरजस्कोल्ड. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 4 डॅक हॅमरजस्कोल्ड. प्रश्न क्रमांक 53, द थिअरी ऑफ जस्टिस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेले आहे? बघा ऑप्शन, 1 थॉमस हेगल, 2 जॉन रॉल्स, 3 जीन जॅक रूसो, 4 थॉमस हॉब्स. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 54, खालीलपैकी हक्कांची व्याख्या सामाजिक जीवनाच्या अशा परिस्थिती ज्याशिवाय कोणतेही माणूस सर्वसाधारणपणे प्रतिक्रिया देऊ शकत नाही त्याचे सर्वोत्तम होण्यासाठी अशी व्याख्या कोणी केलेली आहे? बघा ऑप्शन, 1 हॅरोल्ड जे लास्की, 2 बर्नार्ड बोसानक्वेट, 3 लिओन्ड हाबाउस, 4 हर्स्ट हेमन. याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 हॅरोल्ड जे लास्की. प्रश्न क्रमांक 55, कोणत्याही प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने संसदेला मूलभूत हक्कामध्ये सुधारणा करण्याचा अधिकार नाही असे ठरवलेले आहे? बघा, गोलकनाथ खटला, 2 सज्जन सिंग खटला, 3 शंकरी प्रसाद खटला. यापैकी काहीही नाही. 55चं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 गोलकनाथ खटला. प्रश्न क्रमांक 56, कॉफीपोसा चे पूर्ण रूप काय आहे? बघा ऑप्शन, परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंध कायदा, 2 दक्षिण आफ्रिकेतील परदेशी अर्थव्यवस्थेचे संवर्धन आणि प्रतिबंध, 3 दक्षिण आशियातील परदेशी निर्यात समस्यांचे संवर्धन, 4 यापैकी काहीही नाही. योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 परकीय चलन संवर्धन आणि तस्करी प्रतिबंध कायदा. याचे पूर्ण रूप आहे. प्रश्न क्रमांक 57, संविधानाचा भाग 3 मधील खालीलपैकी कोणता अनुच्छेद त्याच्या धर्मनिरपेक्ष स्वरूपावर भर देतो? बघा ऑप्शन, कलम 8 ते 11, 2 कलम 25 ते 28, 3 कलम 45 ते 48, 4 कलम 14 ते 19. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2 कलम 25 ते 28. प्रश्न क्रमांक 58, प्रतिनिधित्वाशिवाय कर आकारणी नाही हे खालीलपैकी कोणत्या क्रांतीचे घोषवाक्य होते?
ऑप्शन बघा, ब्रिटनची गौरवशाली क्रांती, 2 बोल्शेविक क्रांती, 3 फ्रेंच राज्यक्रांती, 4 चीनी क्रांती। याच्यातील योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटनची गौरवशाली क्रांती। प्रश्न क्रमांक 59, भारतातील राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष कोण होते? ऑप्शन बघा, 1 रंगनाथ मिश्रे, 2 AS आनंद, 3 JS वर्मा, 4 PB गजेंद्रगड। याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 रंगनाथ मिश्रे। प्रश्न क्रमांक 60, भारतातील संविधान सभेच्या सल्लागार समितीचे मूलभूत हक्क उपसमितीचे खालीलपैकी कोण सदस्य नव्हते? बघा, कोण सदस्य नव्हते असा प्रश्न विचारलेला आहे। KT शहा, BR आंबेडकर, 3 मौलाना अब्दुल कलाम आझाद, 4 जवाहरलाल नेहरू। याच्यातील योग्य उत्तर असेल जवाहरलाल नेहरू, ऑप्शन क्रमांक 4। बघा मित्रांनो, आपण पाठीमागे DMR ची परीक्षा जे 2023 मध्ये झालेली आहे त्या परीक्षेसंदर्भात आपण एकूण 40 प्रश्न पाहिलेले आहेत। त्या 40 प्रश्नापैकी असे बरेचसे प्रश्न त्याच्यात विचारले गेलेले आहेत, कोण नव्हते, कोण नाही। तरी आपण जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तुम्ही नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला पुढील परीक्षा कशी होईल व त्याच्यावरती आपण कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे याचं थोडंसं नियोजन तुम्हाला कळेल। धन्यवाद।